नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला राज्याच्या सर्व नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजाच्या वापरावर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध. आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका क्षेत्रात 411 मोटर पंप्स जप्त, 73 पंप्स रूम केल्या सील, 2330 थकबाकीदारांना पाठवल्या नोटिसा. आतापर्यंत 77.98 कोटी रुपयांची पाणी बिल वसुली. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सरत्या वर्षाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिलंय. सामान्य नागरिकांच्या घरात सुख समाधान नांदू लागेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. नव्या वर्षात दुप्पट नव्हे तर तिप्पट जोमानं महाराष्ट्रातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी राज्य सरकार काम करेल. विकसित भारतासाठी महाराष्ट्राचं योगदान आपण सर्वजण देतच राहू, अशा शब्दात नववर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की सुखाचं स्मितहास्य किंवा मोकळा श्वास घेणं म्हणजे नेमकं काय याचा अर्थच जणू गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला समजलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेल्या विकास कार्याच्या महायज्ञात महाराष्ट्रानं देखील आपला वाटा उचललाय. यापुढे देखील नवीन स्वप्न, नवा उत्साह आणि नवा ध्यास घेऊन आपण सर्वजण नवी सुरुवात करूया. समाजातल्या दुर्बल गोरगरीब घटकांना मदत करून त्यांचं जीवन कसं आनंदी होईल यासाठी आपण निर्धार करूया. विकसित भारत आणि प्रगतिशील महाराष्ट्र या ध्येयासाठी गेली 2 वर्ष आपण झटलो आहोत. आता नव्या वर्षात हा जोर आणखी वाढवूया, किंबहुना तोच आपला नववर्षाचा संकल्प असला पाहिजे. राज्यातल्या प्रत्येक नागरिक प्रगतीच्या मार्गावर चालत राहावा यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. प्रत्येक कुटुंबात सुखशांती हेच आपलं एकमेव लक्ष्य आहे. एकत्र येऊन आपण बलशाली आणि समृद्ध महाराष्ट्र निर्माण करूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहिलेला आहे. 1977ला नवी मुंबई मार्केट कमिटी बनवण्यात आली. त्यावेळी ती भारतातील आणि आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट कमिटी होती. काळाच्या ओघात अनेक नवीन मार्केट कमिट्या निर्माण झाल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्याची जागा आता कमी पडते. मात्र ही बाजार समिती कार्यान्वित राहणार असून काळाच्या गरजेनुसार आणखी बाजार समित्या कार्यान्वित केल्या जातील. ही बाजार समिती भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट बाजार समिती असेल, हेच आमचं ध्येय आहे. महाराष्ट्र कायम नंबर 1 राहिला आहे. जगातील पहिल्या 3 सर्वात मोठ्या मार्केट कमिट्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये तितकीच तुल्यबळ एक नवीन महामुंबई मार्केट कमिटी बनवणार आहोत, जी जगामध्ये महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करेल, असा संकल्प या खात्याचा मंत्री या नात्यानं मी केला आहे. या बाजार समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आदर्श ठेवून काम उभं करू. यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावले जातील, असं प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलं. राज्याचं पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी इथं एक आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सध्याच्या परिस्थितीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं पुनर्विकासाचं काम प्रस्तावित आहे. याचं नियोजन करताना पुढल्या 50 वर्षांचं नियोजन करावं. हे काम टप्प्याटप्प्यानं पण वेगानं पूर्ण केलं जाईल. पुढील 45 दिवसात या कृषी उत्पन्न बाजार समितीविषयीच्या विविध प्रश्नांबाबत ठोस निर्णय घेण्यात येतील. राज्य आणि केंद्र शासनाची मदत घेऊन आशियातील सर्वात मोठी मार्केट कमिटी आहे. या लौकिकाला साजेसं काम करूया, असं रावल म्हणाले. या बैठकीनंतर पणन मंत्री रावल यांनी माजी मंत्री तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत शिंदे यांनी बैठकीच्या प्रास्ताविकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री महोदयांचं लक्ष वेधलं. या बैठकीच्या निमित्तानं संचालक मंडळातील काही संचालकांनी बाजार समितीचा पुनर्विकास, सध्याची कार्यपद्धती, भविष्यातील आवश्यक त्या सुधारणा, अपेक्षित सोयी सुविधा याविषयी आपापली मतं मांडली. शेवटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी मंत्री महोदयांचं आणि उपस्थितांचे मान्यवरांचे आभार मानले. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन आणि प्लास्टिक कृत्रिम मांजा ह्या माणसांसाठी तसंच पक्ष्यांसाठी अतिशय घातक ठरतो. त्यामुळं या मांजाच्या वापरावर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात त्या अनुषंगानं करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 255 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र या तपासणीत एकल वापराचे सुमारे 214 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं. तसंच 89,000 रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला. पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसंच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य तीक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचं उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचं जैविकरित्या विघटन होत नसल्यानं मलप्रणाली, जलनिस्सारण बाधित होतं. तसंच असे पदार्थ खाल्ल्यानं जनावरांना देखील इजा होते. हा धागा विद्युत वाहक असल्यानं वीज साहित्य किंवा वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार चिनी मांजा तथा सिंथेटिक नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबवण्यात येते. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचं दक्षता पथक तयार करण्यात आलं आहे. तसंच स्थानिक पोलिसांना देखील याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 255 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडे चिनी मांजा आढळलेला नाही. या तपासणी दरम्यान एकल वापराचे सुमारे 214 किलो प्लास्टिक मात्र जप्त करण्यात आलं आहे. तसंच 89,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी काल 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या वाशी इथल्या सुविधांना भेट दिली. कृषी पणन मंडळाच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश, जपान, न्यूझीलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया इत्यादी देशात कृषी माल निर्यात करण्याकरता आवश्यक असलेला वाशी इथला विकिरण सुविधा केंद्र, उष्ण बाष्प प्रक्रिया केंद्र आणि भाजीपाला प्रक्रिया केंद्र याबाबतीत संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ रावल यांनी याबाबतीत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं. या कामकाजाच्या चर्चेच्या वेळी मंत्री रावल यांनी विकसित देशांची निर्यात कशा पद्धतीनं वाढवता येईल याबाबत देखील चर्चा केली. भारत सध्या जगातली 5वी अर्थव्यवस्था म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा विकसित अमेरिका आणि चीन या देशांमध्ये कृषी मालाचं मार्केटिंग कशा पद्धतीनं केलं जातं याबाबतची माहिती प्राप्त करून घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केलं गेलं.
चीनमधील कृषी मालाच्या लागवडीखालील क्षेत्र हे भारताच्या लागवडीखाली क्षेत्राच्या 3 पट अधिक असून तेथे उत्पादित कृषी मालाचं मार्केटिंग कशा पद्धतीनं केलं जातं याबाबत देखील अभ्यास करावा अशा सूचना केल्या गेल्या. आपल्याला यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीनं कामकाज पुढे नेता येईल याबाबत विचार विनिमय करण्याबाबत सूचित केलं गेलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं फेब्रुवारी 2025च्या सुमाराला विविध कृषी मालाचे निर्यातदार आणि संबंधित घटकांची एकदिवसीय कार्यशाळा मुंबई इथं आयोजित करण्याबाबत पणन आणि राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी सूचित केलंय. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069466155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. हरहुन्नरी अभिनेते आणि नाट्य परिषद ठाणे शाखेचे सक्रिय कार्यकर्ते राजू पटवर्धन यांना आज सकाळी अल्पशा आजारानं देवाज्ञा झाली. गेली काही वर्ष ते डोंबिवली इथल्या भरारी विकलांग संस्थेत राहत होते. अलीकडेच त्यांना डोंबिवली इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एक अभिनेता म्हणून संगीत रंगभूमी, व्यावसायिक मराठी रंगभूमी, राज्य नाट्य स्पर्धा तसेच अनेक दूरदर्शन मालिकातून त्याने विविध भूमिका केल्या होत्या. 3 इडियट्स, व्हेंटिलेटर या चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. नाट्य परिषद ठाणे शाखेच्या नाटकातून त्यांनी विविध भूमिका केल्या होत्या. पण संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवात त्यांनी अनेक वर्ष दिग्गज कलावंतांना तानपुऱ्याची साथ करून सहकार्य केलं होतं. ठाणे महानगरपालिकेनं पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून 411 मोटर पंप्स जप्त केले आहेत. 73 पंप रूम सील करण्यात आले आहेत तर 2330 थकबाकीदारांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 77.98 कोटी रुपयांची बिल वसुली करण्यात आली. पाणी पुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात 21.85 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. महानगरपालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये इतकी आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्यानं आढावा घेत आहेत. पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचं लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आलं असून त्यानुसारच पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडण्या खंडित करणं, मोटर पंप जप्त करणं, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे देखील दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये असे निर्देश देण्यात आले. पाणी बिल वसुलीत हयगय करणारे कनिष्ठ अभियंता आणि मीटर रीडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.
तर नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावं, थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेला सहकार्य करावं, अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असं उपनगर अभियंता पाणीपुरवठा विनोद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय. कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि दुर्घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. रात्री अपरात्री रस्त्यावर दंगा करणाऱ्या नशेखोर टवाळखोरावर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई सुरू केली असून डोंबिवली शहरातील नवीन माणकोली पुलावर रात्रीच्या वेळेला नशेखोर पार्ट्या करीत असतात, सिगरेट तशा अन्य नशा करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवत ठाकरे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी या पुलावर रात्री अपरात्री वावरणाऱ्या नशेखोर आणि टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणात राजकारण आणि जाती धर्म आणू नका असं आवाहन पीडित मुलीच्या वडिलांनी केलंय. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण उद्या आरोपी विशाल गवळी याला पोलीस कोर्टात हजर करणार आहेत. पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे. या प्रकरणात राजकारण आणि जाती धर्म आणण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन पीडित मुलीच्या वडिलांनी केलं आहे. माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपी विशाल गवळीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या राज्याच्या सर्व नागरिकांना नवा वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन आणि प्लास्टिक कृत्रिम मांजाच्या वापरावर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध. आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका क्षेत्रात 411 मोटर पंप जप्त, 73 पंप रूम केल्या सील आणि 2330 थकबाकीदारांना पाठवल्या नोटिसा. आतापर्यंत 77 कोटी 98 लाख रुपयांची पाणी बिल वसुली. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसाच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.